राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. शरद बोंक्षे, राष्ट्राय स्वाहामध्ये स्वागत. असत्यमेव जयतेचा पुढचा भाग. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत किती धादांत खोटा होता याचे काही अनेक असे दाखले अभिजित जोगांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहे. एक उदाहरणार्थ मोहनजोदडो आणि हरप्पा येथे करण्यात आलेल्या उत्खननामधून सिंधू संस्कृतीचेच पुरावे सापडले. आर्यांनी आक्रमण केलं हे जर आपण खरं मानलं तर मोहनजोदडो आणि हडप्पा या उत्खननामध्ये त्याचे पुरावे सापडायला हवे होते. अहो, थोडं नाही, 10 लाख चौरस मैलांवर पसरलेली ही विशाल संस्कृती आर्यांच्या आक्रमणानं नाहीशी झाली. हे जर खरं असेल तर उत्खननामध्ये या आर्यांचे काहीतरी पुरावे सापडायला हवे होते. म्हणजे या संस्कृतीला आर्यांनी जसं संपवलं, संहार केला, जसा मुसलमानांनी वगैरे ख्रिश्चनांनी आपल्या देशावर येऊन संहार केला, त्याचे जसे पुरावे आज आपल्याला सापडतात तसे पुरावे आर्यांनी आक्रमणाचे कुठेतरी सापडायला हवे होते. त्यांची कुठेतरी ना काहीतरी शस्त्र आढळायला हवी होती, काहीतरी संहाराच्या खाणाखुणा सापडायला हव्या होत्या. काहीही सापडलेलं नाही. हे सगळ्या कपोल कल्पित कथा आहेत. हडप्पा संस्कृती संपवली असं जर गृहीत धरलं तर त्यातील घरांची जी रचना आहे, म्हणजे घराच्या मधली चौकोनी भाग मोकळा, चारी बाजूंनी खोल्या, मुख्य प्रवेशद्वार, आतमध्ये स्वयंपाकघर, माजघर, ही जी रचना आहे ही आजही आपल्या कोकणामध्ये गावागावामधल्या जुन्या वाड्यांमध्ये आजही बघायला मिळते. पण तेव्हा डाव्यांनी कशा पद्धतीने हिंदुस्थानची प्राचीन संस्कृती संपवण्याचे प्रयत्न केले ते स्पष्ट होतं. त्याचा जर सखोल तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर जरूर असत्यमेव जयते हे पुस्तक वाचा. आणि वाचायला वेळ मिळत नसेल, 450 पानांचं पुस्तक आहे, वाचायचा कंटाळा आला असेल तर निदान ही मालिका तरी बघा, ऐका. म्हणून अगदी छोटे छोटे भाग 3, 4, 5 मिनिटाच्या वर जाणारच नाही मी, किंवा वेळ नाही आपल्याकडं. गाडीत येता जाता आवडला पसरवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पसरवा, ह्याचा प्रसार करा. जागे व्हा माझ्या हिंदू बांधवांनो, जागे व्हा, वेळीच जागे व्हा. आपण आज जागे झालो नाही तर भविष्यामध्ये हे आपलं वाटोळं करते. धन्यवाद. पुढचा भाग लवकरच. राष्ट्राय स्वाहा.